लोकसभेतील विरोधी पक्षनेता आज ठरणार, राहुल गांधींच्या नावासाठी काँग्रेस आग्रही। राज्यातल्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी। राज्यातल्या 29 खासदारांनी शपथ घेतली। निलेश लंकेंची इंग्रजीत शपथ, तर रवींद्र वायकरांच्या शपथविधीला ठाकरे गटाचा गदारोळ नाहीच। गरीब महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवणार। दिल्लीमध्ये फडणवीस आणि बावनकुळेंची जेपी नड्डांसह विधान परिषदेच्या जागांवर बैठक। विधिमंडळ विस्तारावरही चर्चा झाली। महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांची आज दिल्लीत पक्षश्रेष्ठींची बैठक। विधानसभा जागा वाटप आणि रणनीतीवर चर्चा होणार। लोकसभा अधिवेशनानंतर शरद पवार राज्याचा दौरा करणार। प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाण्याचा प्रयत्न, 100 जागा लढवण्याचा मनसुबा। भाजप संविधान विरोधी असल्याच्या टीकेला आणीबाणीवरून प्रत्युत्तर। पंतप्रधान मोदींसह भाजप नेत्यांची ट्विटरवरून कडाडून टीका। आणीबाणी लादणाऱ्यांनी नक्राश्रू ढाळू नयेत, मोदींचा हल्लाबोल। भंडाऱ्यामध्ये शासकीय कार्यक्रमाला फडणवीसांना आमंत्रण नाही। राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही डावलल्याचा आरोप। महायुतीतली नाराजी समोर। इंडिया आघाडीच्या खासदारांची सकाळी 10 वाजता बैठक। लोकसभा अध्यक्षपदाची रणनीती ठरणार। अजित पवारांसोबतच्या सगळ्याच आमदारांना प्रवेशबंदी नाही। शरद पवारांची एबीपी माझाला माहिती। अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर आमदार परत येण्याचा पवारांना विश्वास। आज अंगारकी चतुर्थीनिमित्त बाप्पाचा गाभारा सजला। मुंबईतील सिद्धिविनायकाच्या मंदिराला आकर्षक सजावट। गणपतीपुळ्यात भाविकांची दर्शनासाठी रांग, तर पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला सोन्यानं मढवलं। अफगाणिस्ताननं इतिहास रचला। बांगलादेशवर मात करत टी20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये धडक। अफगाणिस्तानच्या विजयानं ऑस्ट्रेलियाचं आव्हान संपुष्टात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।